काल आमच्याकडे भरपूर पाऊस झाला आणि पाऊस पडल्याचा आनंद मात्र सगळ्यांनाच होतो, पण त्याचबरोबर ना माझे जे झाडं आहेत ना, त्या झाडांनाही मस्त असं टॉनिक मिळाले, कारण की पावसाच्या पाण्यात असतं नायट्रोजन. सो ते झाडांना मिळाल्यानंतर नैसर्गिक असं खत मिळतं असं तुम्ही समजू शकता. चला तर मग आजचा व्हिडिओ त्याच्याशीच रिलेटेड आहे. काल झालेला भरपूर पाऊस, त्यामुळे रात्रीचाही पाऊस पडत होता, म्हणून मी दुसऱ्या दिवशी उठल्या सकाळी पहिले म्हटलं चला आपल्या गॅलरीत बघूया. झाडं मस्त अशी टवटवीत आणि इतकी सुंदर दिसत होती. सुरुवातीलाच सांगितलं, पावसाच्या पाण्यापासून झाडांना नायट्रोजन मिळतं आणि ते खूप चांगलं आहे, पण ते तितकंच पुरेसं आहे जितकं त्याला हवं आहे. अति जास्त पाणी साचलं तर झाडं खराब होतात. आणि म्हटलं आज सकाळी ही थोडी भुरभुर चालली होती, असं वाटलं की दिवसभर पुन्हा पाऊस लागून राहतो की काय. त्यामुळे सगळी झाडं पावसाच्या अशा ठिकाणी ठेवली गॅलरीच्या की जिथे पाऊस लागणार नाही. सो चला, तुम्हीही जर तुम्हाला झाडं लावायला किंवा ही सगळं मस्त प्लॅन्ट लावायला जर आवडत असेल ना, तर तुमच्यासाठी हा व्हिडिओ आहे आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आणि ज्यांना कोणाला या गोष्टी आवडत नसेल त्यांनी व्हिडिओ नाही बघितला तरीही चालेल. चला, व्हिडिओ स्किप न करता बघा. आणि मी पुढे काही टिप्स पण देणार आहे, ज्या मी आता गेले 2-3 वर्षापासून झाडं लावते आणि ते कसे वाढवतात, कोणत्या झाडाला कुठलं काय हवं आहे, हे सगळं मी या व्हिडिओत शेअर करणार आहे. तर व्हिडिओ स्किप न करता नक्की बघत राहा. सगळ्यात पहिले तर माझ्याकडे सगळ्यात जास्त जी झाडं आहे ती भरपूर असा फ्रेश ऑक्सिजन देणारी झाडं आहे. त्यामध्ये सगळ्यात पहिलं स्पायडर प्लांट आहे, त्यानंतर मनी प्लांट पण आहे, हे सदाफुलीचं झाड लावलं आहे, आणि हे आय थिंक रोजमेरी काहीतरी बोलतात ते आहे. त्यानंतर तुम्ही बघू शकता मोठा असा कढीपत्ता झाला आहे माझ्याकडे, जो प्रत्येकाच्या घरात असावा असं मला वाटतं, कारण की आपल्याला फोडणीला वगैरे लागतो आणि 1-2 पानं जरी तोडून आणली तरी छान असं आपल्याला फ्रेश मिळतं. गवती चहा आहे जो की आयुर्वेदिक असतो, नागिलीचं पान आहे, आणि अशा खूप ज्या आपल्या किचनशी रिलेटेड किंवा घराशी रिलेटेड अशीच झाडं तुम्हाला माझ्याकडे दिसतील. स्पायडर प्लांट लावणं खूप इझी आहे आणि त्याची ग्रोथही खूप लवकर होते, त्यामुळे ती झाडं भरपूर प्रमाणात आहे. स्नेक प्लांट आहे जे की भरपूर प्रमाणात आपल्याला ऑक्सिजन देतं. रबर प्लांटचं जस्ट मी कटिंग लावलेलं आहे आणि ते कधी ग्रो होत आहे ते मला माहीत नाही, कारण की अजून 10-15 दिवस झाले म्हणजे कटिंगनेच लावायचा माझा विचार चालला आहे, त्यामुळे. सो बघू शकतात ब्रह्मकमळ आहे आणि अशी भरपूरशी झाडं आहे जी इथे मी ही पण कटिंगनेच ग्रो केली आहे. सुरुवातीला मुळे जळाली होती आणि ते अशी जळालेली पानं लगेच काढून घ्यायची. आता हे मनी प्लांट असं पूर्ण ओलं झालं आहे, कारण की रात्रभर पाऊस होता. सो आता त्याची जागा बदलते. खरं तर झाडं म्हणजे फक्त काय घराचं डेकोरेशनसाठी नाही आहे, तर झाडं लावल्यामुळे एकतर आपला खूप जास्त वेळ त्यामध्ये जातो. जसं आपण आपल्या लहान बाळाला वाढवतो तसंच झाडालाही जेव्हा आपण एक छोटंसं रोपटं असतं ना तसं वाढवतो, त्यामुळे त्याच्यासोबत एक वेगळी अटॅचमेंट असते. एखादी झाडाची फांदी जरी कोणी तोडली ना तरी आपल्याला खूप जास्त त्रास होतो. म्हणजे फुलं वगैरे आहे ना ते पण झाडाला छान दिसतात, आणि मी ना खूप दिवस झाडाला छान राहिल्यानंतरच ते फुलं तोडत असते. आता हा मनी प्लांट म्हटलं इकडे जो वरती सर्कल दिसतोय ना त्यामध्ये लावूया, आणि ही सगळी 2-3 वर्षांची मेहनत आहे, कारण की खूपदा असं झालं आहे की नर्सरीतून झाडं आणली आणि ती खूपदा मरून गेली, आणि त्यानंतर जी सगळी तुम्ही काही झाडं बघतायत ना ती बऱ्यापैकी मी कटिंगनेच ग्रो केलेली आहे, आणि हळूहळू असं गोष्टी शिकत गेले. त्याला माती कोणती पाहिजे, कोणत्या झाडाला किती दिवसानंतर पाणी द्यायचं आहे वगैरे, या सगळ्या गोष्टी ज्या बेसिक आहेत ना त्या आपण अनुभवातून शिकतो. जसं आपण बाळही अनुभवातूनच वाढवत असतो, की आपल्या बाळाला
काय योग्य आहे किंवा काय त्याला सूट होतं आहे, तसंच ते झाडाच्या बाबतीत देखील आहे. आणि तर बघा, आता मनी प्लांटचं झालं की तो पाण्यातही ग्रो होतो आणि नॉर्मली मातीत पण ग्रो होतो. तो मनी प्लांट मी भरपूर असा खाली पण लावलेला आहे. स्पायडर प्लांट जे तुम्ही बघतात ते पाण्यात देखील ग्रो होतं आहे, पण पाण्यात झाल्यानंतर त्याच्या कटिंग्स, त्याला जर मुळं आल्यानंतर ते मातीत लावलं जास्त बेटर असतं आणि ते इतकं सुंदर दिसतं ना. हँगिंग प्लांट्स म्हणून देखील तुम्ही लावू शकतात. आणि हे आहे रोजमेरीचं झाड, ज्याला छोटी छोटी फुलं येतात गुलाबी कलरची आणि इतकं सुंदर वाटतं ना. आणि इतकं जास्त झालं होतं. आणि पावसाळ्यामध्ये कटिंग तुम्ही जास्त लावू शकतात. कोणतेही झाडं लावल्यानंतर पावसाळ्यात खूप छान ग्रो होतात, पण त्याला थोडासा सूर्यप्रकाश पण पाहिजे. त्यामुळे आता ह्या सगळ्या कटिंग्स आहे ना मी कट करते. म्हटलं आता पावसाळ्यात पुन्हा त्या छान ग्रो होणार आहे. स्नेक प्लांट आहे ना, आपण खूप इझिली घरामध्ये ग्रो करू शकतो. त्याला खूप कमी म्हणजे ऊन लागतं, पाणी खूप कमी लागतं. 15 दिवसानंतर 1-2 इंच माती ज्या वेळेस सुकते ना, त्या वेळेसच त्याला पाणी लागतं. आणि हे जे मेरीचं झाड आहे ते इतकं सुंदर दिसतंय. त्याच्या कटिंग्स मी सगळ्या काढल्या. आता कढीपत्ता पण खूप छान ग्रो झाला आहे आणि याला मी काहीच घातलेलं नाही. नॉर्मल पाणी घालायची, केळीचं साल होतं त्याचं पाणी घालत होते, डाळ तांदूळ धुतल्याचं पाणी घालत होते. याच्यावरती मी काहीही घातलेलं नाही आहे. पण ते खूप जास्त वरती चाललं आहे, म्हणून त्याच्या जे वरचे जे आहेत ना ते मी कट करते, जेणेकरून खालचं जे आहेत ना ते जाड होईल आणि असं पसरलेलं मस्त झाड तयार होणार आहे. सो मला जेव्हाही कधी डाळीला फोडणी द्यायची आहे, कढी बनवायची आहे किंवा तडका देण्यासाठी कढीपत्ता लागतं, तर मी अगदी 1-2 फांदी जी आहे ना ती तोडून आणते. आणि इतकं सुंदर वाटतं ना. आपल्या घरातल्या गोष्टी ऑर्गॅनिक असतात, कुठलंही केमिकल न वापरता ग्रो झालेली ही झाडं आहेत आणि इतकं मस्त भारी वाटतं. तर बघा, त्या कटिंग काढल्यानंतर हा जो एक्स्ट्राचा आहे तो मी आता खाली घेऊन चालले. त्यानंतर ना नागिलीचा वेल पण आहे. हे सगळे जे छोटे छोट्या कटिंग्स आहेत त्या आज मी कट करते. आणि कारण की या दिवसामध्ये ते छान ग्रो होणार आहे. पावसाळ्यात सगळ्यात महत्त्वाची काळजी असते ती झाडांमध्ये अजिबात पाणी साचलं नाही पाहिजे. बऱ्याचदा आपल्या झाडांच्या ज्या कुंड्या असतात त्याला होल असतं, पण कधी कधी ना ते होल पण ब्लॉक होऊन जातं आणि त्यामुळे पाणी साचत नाही. त्यामुळे सगळ्यात पहिले तर एकदा तुम्ही चेक करा की पाण्याचं जे ड्रेनेज आहे ते होल व्यवस्थित आहे की नाही. आणि त्यामुळे पाणी तितकंच द्या जितकं त्याला गरज आहे. पूर्ण सुकल्याशिवाय तर अजिबात पाणी द्यायचं नाही. जेव्हा जेव्हा त्याला ऊन आपल्याकडे पडेल त्यावेळेस ऊन द्या. आणि पावसाळ्यात खरं तर हीच मेहनत असते. ज्या झाडाचा पाला भरपूर निघतोय ना, तो पाला जरी तुम्ही वरतून घातला ना त्यावरती, तर तिथे त्या पाल्यामुळे पाणी द्यायची गरज पण पडत नाही, पाणी लवकर सुकत नाही. अशा पद्धतीने तुम्ही करू शकतात. आणि हे अशा पद्धतीचं या झाडाला फूल येतं आणि इतकं सुंदर वाटतं ना ज्यावेळेस आपण हँगिंग प्लांट्स लावतो. आता घराच्या बाजूला तर आमच्याकडे झाडं आहे, पण जे गॅलरीमध्ये झाडं लावायची मजा आहेत ना ती खूप वेगळी आहे. याच्यामुळे एक तर पॉझिटिव्हिटी येते, आपला भरपूर असा वेळ झाडांमध्ये त्याची सगळं व्यवस्थित काळजी घेण्यामध्ये जातो. त्यामुळे घरात सकारात्मकता असते, आपले मन पॉझिटिव्ह असतं आणि यामध्ये ना कधी वेळ निघून जातो कळतही नाही. त्यामुळे ही खूप छानशी एक कला आहे किंवा छंद म्हणू शकतो की हा जर आपल्याला असला ना तर आपला खूप जास्त वेळ यामध्ये जातो आणि त्यामुळे आपल्या डोक्यात वाईट विचार पण येत नाही. आणि एक झाड छान ग्रो झालं की आता असं वाटतं की आता दुसरंही ग्रो करावं, त्यापासून आपल्याला छान एक वेगळं बघितलं ना तरी ती सकाळची सुरुवात इतकी सुंदर होते. आणि अशी रोजची माझी सुरुवात तर हीच असते की सकाळी उठल्या उठल्या झाडांना बघणं, कुठे झाडांची फांदी तुटली आहे का, पान सुकलं आहे का, सुकलेली पानं काढून टाकलं, कुठे कीड लागली आहे का. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, झाडाला फंगस लागू नये म्हणून मी कुठलंही काहीही न वापरता हळद असते ना आपली हळद पावडर, ती थोडीशी मातीमध्ये मिक्स करायची, ज्याने अजिबात फंगस किंवा बुरशी लागत नाही. जर तुमच्या झाडांना कीड लागलेली असेल
तर नीम ऑइल मिळतं किंवा लिंबाचा पाला आहे तो पाण्यात उकळवून त्याचा स्प्रे केला तरी देखील फरक पडतो. आता पावसाळ्यामध्ये बऱ्याच प्रमाणात बुरशी लागते आणि त्यामुळे झाडं देखील मरतात. तर त्यावेळेस तुम्ही ही गोष्ट करू शकता. त्याच्यामध्ये थोडंसं डिशवॉश लिक्विड आणि नीम ऑइल किंवा लिंबाची पानं उकळून त्याचा स्प्रे देखील तुम्ही झाडांवर करू शकतात. आता मी हे कटिंगनेच स्नेक प्लांट ग्रो केलेलं आहे आणि ते खूप जास्त झालं आहे म्हणून म्हटलं दुसऱ्या कुंडीमध्ये शिफ्ट करूयात, जेणेकरून आणखी छान मोठे होतील. आणि हे होण्यासाठी बराच वेळ लागतो आणि तुम्ही बघू शकता एका झाडामुळे म्हणजे इतकी सगळी झाडं ग्रो होतात, पण त्याला तितकासा वेळही द्यावा लागतो. सो हे खूप जास्त ऑक्सिजन देणारी झाडं, जसं स्पायडर प्लांट झालं, रबर प्लांट झालं, एरिका पाम आहे, त्यानंतर स्नेक प्लांट आहे. यातलं माझ्याकडे फक्त एरिका पाम नाही आहे जे मी घेणार आहे, पण बघूया कधी योग येतोय. पण जोपर्यंत जितकी आहे तितकी तरी मी छान पद्धतीने ग्रो केलेली आहे. चला, अशा पद्धतीने माझे सगळे कटिंग्स लावले गेले. त्यानंतर एक्स्ट्राची झाडं काढली गेली आहे, जे काही आहे ते. त्यानंतर सगळा कचरा साफ झाला. आता मस्त गॅलरी इथे क्लीन करून घेते. सगळ्या कटिंग्स आहे आता त्यात आपण पुन्हा लागणार, म्हणजे ज्याला कोणाला गरज असेल तर त्याला आपण देऊ शकतो. पण मी ज्या कटिंग्स लावलेल्या होत्या त्या मी आजूबाजूलाही दिल्या आणि त्यांचीही झाडं खूप छान ग्रो झाली, जी मागे तुम्हाला दाखवली. सो चला, आता हे सगळं गॅलरी पटकन क्लीन करून घेते, कारण की पाऊस अजूनही पडतोय आणि ती माती पुन्हा पाऊस जास्तीचा पडला की सगळा चिखल होणार. आणि गॅलरी व्यवस्थित साफ झालेली असली की आपल्यालाही टेन्शन राहत नाही. सध्या जे झाडं जास्त पावसात येणार होते त्या सगळ्या झाडांची मी जागा बदलते, जेणेकरून येणाऱ्या काही दिवसांमध्ये जास्त पाऊस पडला तर झाडं ओली व्हायला नको. आता भिंतीच्या कडेला लावल्यामुळे तिथे पुरेसं ऊनही त्यांना मिळणार आहे सकाळचं, आणि त्याचबरोबर पाऊस अगदी कमी लागणार आहे. त्यामुळे प्रत्येक वेळेस झाडांकडे लक्ष देण्याची गरज पडणार नाही. आणि हे सगळं तुम्ही बघताय, हे सगळे जास्तीत जास्त स्पायडर प्लांट आहे जे इझिली ग्रो होतात. चला, आता सगळं गॅलरी व्यवस्थित झाली. आता सगळं क्लीन करते आणि तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. खूप छोट्या छोट्या टिप्स ज्या आहे, ज्या मी अनुभवातून शिकले, त्या तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहेतच. जर तुमच्याकडेही काही अशा छानशा टिप्स असेल तर तुम्ही नक्की मलाही सजेस्ट करा, जेणेकरून मीही काही गोष्टी शिकेन तुमच्याकडनं. सो चलो, आता व्हिडिओ मी इथेच थांबवते, काही क्लिनिंग करते आणि भेटूया नवीन व्लॉगमध्ये. तुम्हाला काही नवीन काही आयडिया हव्या असतील किंवा काही तुम्ही सांगू शकता की मी कुठल्या ह्याच्यावरती व्हिडिओ बनवू. आणि शेवटपर्यंत व्हिडिओ ज्यांनी बघितला त्यांच्या सगळ्यांचे मनापासून धन्यवाद.